मैदा खायचा की नाही? बघा, बरेच सारे पदार्थ असतात, म्हणजे समोसा असेल, केक असेल, या सगळ्यामध्ये मैद्याचा उपयोग केला जातो. आता मैदा म्हणजे काय, तर गव्हाचा बाहेरचा लेयर काढून त्याचं जे पीठ केलं जातं त्यापासून मैदा तयार होत असतो. म्हणजे गव्हाचाच एक भाग हा मैदा असतो. पण जेव्हा आपण हा मैदा बनवतो तेव्हा जे गव्हाच्या पिठामध्ये जी पोषक मूल्य असतात, जे काही अमाऊंटमध्ये फायबर असतं, ते सगळं त्यातलं निघून जातं आणि मग ॲज अ बाइंडिंग एजंट म्हणून फक्त मैदा राहतो. आता हा मैदा असतो ज्याचं तुम्ही सेवन केलं तर आतड्यांमध्ये तो चिकटून राहतो, पचायला अतिशय जड असतो, त्यामुळे ॲसिडिटी होते, गॅसेस होतात, पोटाचा घेर वाढतो आणि त्यातनं आपल्याला काही मिळत नाही, फक्त चवीपुरती किंवा त्याचं शेल्फ लाईफ चांगलं आहे म्हणून मैदा वापरला जातो या पदार्थांमध्ये. पण असं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशियस व्हॅल्यू काही नाही आहे आणि इट इज हार्मफुल फॉर युअर बॉडी. सो जमलं तर पूर्णपणे मैद्याचे पदार्थ अवॉइड करा ज्यांना पचनाचे विकार आहेत.